श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेत ना? तर मैत्रिणींनो, आज आम्हाला जरा गडबडच होती. कारण का तर आम्हाला गावी जायचं होतं आणि गावाला जायसाठी आम्हाला लवकरात लवकर काळजीने कामं उरकावे लागले होते. कारण गावाला जायचं म्हटलं की सगळ्यांना माहितीच आहे किती गडबड होते. तरीसुद्धा आम्ही 10 वाजेपर्यंत आवरून घेतलं आणि तसंच आम्हाला आज जेवण बनवायचं टेन्शन नव्हतं. कारण आम्हाला आमच्या बाजूच्या सासूबाईकडे जेवणाचं आमंत्रण होतं, म्हणून आम्ही ते एकच टेन्शन नव्हतं आम्हाला गडबड करायचं. आणि त्यानंतर बघा, इथं आमच्या बाजूला बोराचं झाड आहे आणि उन्हामुळे जरा व्हिडिओ व्यवस्थित येत नाही आहे, तरी पण असू द्या. आणि हे बघा, बोराचं झाड खूप खाली आहे. ते लोक सहजच हाताने तोडून घेतात, नाहीतर आपल्याला काठी लागतेच ही बोरं तोडण्यासाठी. आणि तेवढा स्वाद नव्हता, खायला स्वादिष्ट नव्हती बोरं, तरी त्यांनी आम्हालासुद्धा आणून दिले. आणि आमचे तसेच कपडे वगैरे वाढून झालेले, म्हणजे वाळत घालणं झालेलं होतं आणि आम्ही सहजच थांबलेलो होतो बोरं घेण्यासाठी. कारण कधीतरी गावाकडचे बोरं खायला आवडतातच. आणि मागच्या साईडला जागा भरपूर असल्यामुळे इकडं गाड्या वगैरे पण भरपूर लावतात. आणि गाड्या तशा बाहेरच्या राहत नाही, आमच्या बाजूच्या सासूबाई त्यांच्याच असतात. आणि कधी आम्ही आलो तर. आणि हे बघा, आमची भाग्य इथं खाऊन बघत होती. खाण्याच्या आधी तिला वाटलं खूपच छान आहेत, म्हणून ती छानचा हातसुद्धा दाखवत होती. आणि त्यानंतर तिच्या तोंडात जरा खाल्ल्यावरच तिला स्वाद समजला, तर तोंड बघा कशी करते. असू द्या, ठीक आहे. चला मग आता आमच्या सासूबाईकडचं जेवण बघूया. आणि तिथं गेल्यावर डाळ भात बट्टी असं जेवण होतं. आणि आमच्याकडचं खास पाहुणे रावणे कुणीही आलं तरी बट्टीचं जेवण हे आवर्जून बनवतात. कारण हाच मेनू आमच्याकडे जास्त फेमस आहे. आणि बघा बट्टीला किती लेयर आहेत. तर जर तुम्हाला ही रेसिपी बघायची असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आपण एक दिवस हा ब्लॉग बनवू. आणि त्यानंतर हे आमच्या लहान सासूबाई गुजरातमध्ये राहतात, 4 नंबरच्या. आणि इकडं आमचे दोघं सासूबाई बसलेल्या होत्या. हे आमच्या 2 नंबरच्या सासूबाई आणि माझ्या सासूबाई मोठ्या. हे बघा, इकडं बच्चा कंपनी जेवण करायला बसलेली आहे. आणि माझ्या भाच्या थोडा लाजत होता तोंड दाखवायला. आणि आम्ही दोघं सासवा सुना. त्यानंतर सगळ्यांचे जेवणं वगैरे झालेले होते. आणि आम्ही 5 जावा इथं जेवण करत होतो, तर जरा गडबड चाललेली होती. आणि आम्ही जास्त वेळ न घालवतात आवराआवरी केली पटापट आणि निघालो आमच्या माहेरी जाण्यासाठी. रस्त्यावर थांबलो पेट्रोल पंपावर आणि थोडं पेट्रोल वगैरे भरून आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. आणि त्यानंतर बघा, आजचा ब्लॉग थोडा छोटा आहे. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.